श्री स्वामी समर्थ. दत्त अवताराची भविष्यवाणी सृष्टीच्या रक्षणासाठी आणि भक्ताच्या उद्धारासाठी दत्तात्रेयांनी पुन्हा अवतार धारण करण्याचा संकल्प केला. कलियुगात धर्म रक्षणासाठी ते स्वामी समर्थ म्हणून अवतारातील अशी ऋषींची भविष्यवाणी होती. भाग 2. श्री नरसिंह सरस्वतीचा पुढील अवतार. दत्तांचा दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती त्यांचा गंगापूर येथे कार्य केले. पुढे ते अदृश्य झाले आणि त्यानंतर स्वामी समर्थ रूपात प्रकट झाले मत असे मानले जाते. भाग 3. प्रकट होण्याची कथा. स्वामी समर्थ अनेक वर्ष हिमालयात तपश्चर्या करून दक्षिण भारतात आले. अखेरीस ते महाराष्ट्रात अक्कलकोट येथे प्रकट झाले. भाग 4. अक्कलकोटमध्ये आगमन. अक्कलकोट येथे एका वडाच्या झाडाखाली स्वामी बसले होते. लोकांना त्यांच्या वेडसर फकीर समजले, पण त्यांच्या तेजाने सर्वांना आकर्षित केले. भाग 5. चमत्काराची सुरुवात. स्वामींनी रोगांना बरे केले, गरिबांना मदत केली आणि संकटात सापडलेले भक्तांचे रक्षण केले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा त्यांचा आशीर्वाद प्रसिद्ध झाला. भाग 6. राजांना दिलेला उपदेश. अक्कलकोटच्या राजांना स्वामींनी धर्म, दया आणि न्याय यांचे महत्त्व सांगितले. सत्ता तात्पुरती आहे, पण सदाचार कायमचा असतो, असे त्यांनी शिकवले. भाग 7. भक्ताची परीक्षा. स्वामी समर्थ भक्तांची श्रद्धा तपासत, कधी रागावत, कुठे कठोर वागायचे, पण ते सर्व भक्ताची हितासाठी असे. भाग 8. अद्भुत लीला. स्वामी एक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन देत असते, असे अनेक भक्त सांगताना त्यांचे लीलाचं अंत नाही. भाग 9. समाधीपूर्व संकेत. स्वामींनी आपल्या देह त्यागाची ही पूर्व सूचना दिली. त्यांनी भक्तांना नामस्मरण आणि दत्तभक्ती करण्याचा उपदेश केला. भाग 10. समाधी आणि अखंड उपस्थितीत. 1878 साली स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. आजही ते आपल्या भक्तांच्या हक्क हकलेला वाहून येतात अशी श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ.